हम सब एक है निष्ठावान कार्यकर्त्यांचा निष्ठावान कार्यकर्त्यांचा हम सब एक है भारतीय जनता पार्टीचा विजय असो। प्रभाग क्रमांक 15 मधून आयात उमेदवार श्री अमित गावडे शिवसेना मधून लढलेले, त्याचप्रमाणे श्री राजू मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढलेले हे आयात उमेदवार भारतीय जनता पार्टी आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर लादत आहेत, त्याचप्रमाणे या प्रभागावर लादत आहेत। त्यांना या पक्षामध्ये प्रवेश देऊ नये, आमच्यावर अन्याय करू नये एवढीच आमची विनंती CM साहेब, आमचे लाडके आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे साहेब, त्याचप्रमाणे या सर्व 4 विधानसभेच्या आमदारांना आम्ही नम्र विनंती करतो। धन्यवाद। हा संघर्ष OBC पुरुष आणि सर्वसाधारण पुरुष करत आहे प्रभाग क्रमांक 15, बरोबर आहे। या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमचं म्हणजे वैयक्तिक आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आयात उमेदवार नको, कारण ह्या पूर्ण प्रभागामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रभाग एवढा चांगला बांधलेला आहे की इथं 4च्या 4 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पद्धतशीरपणे निवडून येणार आहेत। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला आयात उमेदवार नको, आमच्यापैकी कोणी म्हणजे OBC पुरुषमधला आणि जेंट्स सर्वसाधारण पुरुषमधला उमेदवार द्यावा आमच्यामधला, एवढंच आमचं म्हणणं आहे। आयात उमेदवार लादला गेला तर आम्ही कुणीही त्याचं काम करणार नाही आहे, इथे स्पष्ट भूमिका आहेच आहे आमची। आणि आयात करायची जरूरत आहे नाहीच खरं म्हटलं तर। जर 800 फॉर्म भरलेले आहेत, 800 लोकांनी इच्छुक दाखवलेलं आहे BJPमध्ये, ते बाकीच्या आयात करायची जरूरत नाही आहे। आणि आमची वरिष्ठांना परत विनंती आहे की तुम्ही आयात करू नका कोणालाही, जे निष्ठावंत आहेत इथे जे बसलेत उमेदवार त्यांच्यापैकी कोणालाही द्या, आम्ही सगळे मिळून एकत्र त्यांचं काम करू। नाही बघा, आता आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितले की बाहेरनं जर दोन्ही उमेदवार आयात केले, आमच्यावर लादले तर आम्ही वेगळी भूमिका घेणार। आम्ही आमच्यातला एक ओपन सर्वसंमती आणि एक OBC, आम्ही दोघं त्यांच्या विरोधात लढणार आणि ते दोघं पडणार हे 100% आहे। आणि तुम्हाला सांगतो की आमचे सहकारी माजी महापौर RS कुमार 2017मध्ये एका उमेदवाराबरोबर उभे होते, राजू मिसाळ बरोबर होते। त्यांचा इतिहास बघा, आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका लढवल्या ते फक्त स्वतः लढून जिंकून आले, त्यांच्याबरोबरचे पॅनलमधले कुणीच निवडून येत नाही। त्यांचं दरवेळचं असंच आहे की ते क्रॉस वोटिंग करतात, त्या क्रॉस वोटिंगमध्ये फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात, दुसऱ्यांना ते कधीच निवडून आणून देत नाही। RS कुमारजींचे मतांचा फायदा घेतला, परंतु त्यांनी म्हणजे त्यांचा पराभव करायचा प्रयत्न केला। तसंच आहे की भाजपमध्ये जर आले तर इथल्या ज्या 2 सक्षम ज्या नगरसेविका आहेत त्यांनासुद्धा धोका उद्भवू शकतो। आपको आइए इम्पोर्टेंट आपका बैठिए, अच्छा है आपका।